हाय गाईज, वेलकम टू आनंदी फूड्स। आज आपण पाहणार आहोत भोगीची भाजी आणि तिळाच्या भाकरी। सर्वांसाठी हॅपी मकर संक्रांती। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। गावाकडे कशी भाजी बनवतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे। त्याच्यासाठी ना इथे मी सर्व भाज्या धुवून पाण्यात ठेवलेल्या आहेत। 1 वाटी कोथिंबीर घेतली बारीक चिरून, 3 चम्मच धने, 3 चम्मच शेंगदाणे घेतलेत आणि 1 कांदा घेतला गॅसवर भाजून। कोथिंबीर घेतली, अद्रक लसूण आणि 3 चम्मच खोबरं। हे आपण सर्व भाजून घेणार आहोत आणि मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। आता इथे मी ना 3 चम्मच तेल ठेवले तापत। त्याच्यामध्ये ना मी कोथिंबीर टाकत आहे आधी तेल तापल्यावरती। आता आपण ना त्याच्यात वाटण टाकणार आहोत, जे वाटून आपण घेतलं होतं ते, आणि सगळं व्यवस्थित परतून घेणार आहोत। आता आपलं वाटण व्यवस्थित परतलं ना, त्याला चांगलं तेल सुटून देऊस तर परतायचं आहे। आता आपण इथे टाकणार आहोत अर्धा चम्मच जिरे पावडर, अर्धा चम्मच हळद टाकणार आहोत आणि एक अर्धा चम्मच लाल मिरची पावडर, 2 चम्मच मी घरी बनवलेला काळा मसाला टाकत आहे आणि चांगलं परतून घ्यायचं। तेल सुटेपर्यंत परतायचं आपल्याला ते। इथे मीठ मी टाकत आहे अर्धा चम्मच। मी मीठ आहे ना कमी टाकत आहे, कारण की मी वाटणात पण मीठ टाकलं होतं। आता आपण चांगलं परतून घेणार आहोत मसाला। इथे मी ना आता त्याच्यात सर्व भाज्या टाकून परतून घेते। तुम्ही पाहू शकता किती छान तेल सुटलंय। आता आपल्याला सर्व भाज्या ना धुतलेल्या त्याच्यात टाकायच्या स्वच्छ। भाज्या पण आहे ना आपल्याला चांगल्या परतून घ्यायच्यात। चांगल्या मसाल्यात परतून घेतले ना, तर आपण त्याच्यात आहे ना पाणी टाकणार आहोत। तुम्हाला जसं पातळ घट्ट लागते तसं तुम्ही पाणी टाकू शकता। आणि आपल्याला त्याला चांगलं शिजवून द्यायचंय। छान भाजी लागते अशी केली ना, तर गावाकडे अशीच बनवतात। गावाकडे ना त्याला खेंगट म्हणतात, इकडे मिक्स भाजी म्हणतात पुण्याला। तर चांगली आपण शिजून देऊस तर भाकरी करून घेणार आहोत तिळाच्या। तिळाची भाकर आणि त्यात बाजरीची असेल तर चांगली असते थंडीत खाल्लेली। इथे बघा किती छान भाकरी झाली आहे। भाजी पण आपली शिजलेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बघा किती छान दिसते भाजी, आणि कडक कडक भाकर झालेली आहे।